यस, स्ट्रॉबेरी फ्लेवर. गुड गुड Good मॉर्निंग मॉर्निंग morning, मॅडम. मॅडम. strawberry स्ट्रॉबेरी flavor. फ्लेवर. फ्लेवर Good मॅडम. morning, कुल्फी madam. फ्लेवर, Strawberry कुल्फी फ्लेवर, flavor. Vanilla flavor. कुल्फी फ्लेवर. Pan flavor. येस मॅडम, अनम्यूट करा. येस सर. येस. खूप छान छान असे फ्लेवर मी या ठिकाणी ऐकलेले आहेत. बा इतकं सुंदर मोसम आहे बाहेर सुद्धा, आणि या इतक्या छान मोसम मध्ये आपण इतकं छान असं फ्लेवर या ठिकाणी घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत आहोत. आजचा वर्कआउट खूप जबरदस्त झालेला आहे. सुकन्या मॅडमनं सगळ्यांना घामाच्या धारा लावलेल्या आहेत आणि आपण प्राईम टाइम कडे आलेलो आहोत. प्राईम टाइमचा आजचा विषय खूप छान आहे. खुशियां नगमे बिखर रही है, खुशियां नगमे बिखर रही है, दबे दबे पाओ से कुछ कह रही है, आज दिन कुछ खास है, कुछ तो मिलने की आस है। तालियों के साथ आप स्वागत करेंगे, यही अरमान है, क्योंकि आप सब हमारे इस महफिल की जान है। पहा या ठिकाणी एकूण 148 डिव्हाइस उपस्थित आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण शेवटपर्यंत या ठिकाणी थांबून आजच्या या प्राईम टाइम ऐकायचा आहे. पहा, आपण सगळे या ठिकाणी आहोत म्हणजे आरोग्यप्रेमी आहोत. आरोग्याच्या बाबतीमध्ये निश्चितच आपण इतरांपेक्षा जागरूक आहोत, असं तुम्हाला पण वाटतंय की नाही? हो, वाटतं. कारण इतर लोक झोपेत असताना तुम्ही इतकं छान आरोग्यविषयीचं नॉलेज घेत असता, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देत असता, म्हणजे इतरांपेक्षा निश्चितच तुमच्याकडे काहीतरी वेगळं आहे. बरेचदा काय होतं, आपण दवाखान्यामध्ये जातो डॉक्टरांकडे आणि सांगतो, काय सांगतो, डॉक्टर मला फार थकवा येतोय. डॉक्टर म्हणतात काही हरकत नाही, बघू आपण काय होतंय ते. डॉक्टर मला फार घाम येतो. ठीक आहे, मला वाटतं तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स झालेले आहेत. डॉक्टर माझं वजन फार वाढत चाललंय. डॉक्टरांचं उत्तर असतं तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होत आहेत. डॉक्टर माझं वजन कमी होतंय. डॉक्टर म्हणतात तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होत आहेत. डॉक्टर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आल्या तो. डॉक्टर माझ्या चेहऱ्यावर वांग येतोय. डॉक्टरांचं उत्तर असतं तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स आहेत. डॉक्टर मला फार मानसिक ताण येतोय. डॉक्टर मला नैराश्य आलंय माझ्यामध्ये. तरी पण डॉक्टरांचं उत्तर असतं तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स आहेत. डॉक्टर माझे केस गळत आहेत. डॉक्टर माझ्या हृदयाची गती वाढल्यासारखं वाटतंय. डॉक्टर मला हायपर टेन्शन आहे. या सगळ्याचं उत्तर डॉक्टरकडे एकच असतं, ते म्हणजे तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स आहेत. मग हे हार्मोन्स जे इनबॅलन्स होतात, बॅलन्स होतात, हे हार्मोन्स नेमके आहेत तरी काय बरं? कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपण या हार्मोन्सच्या विषयी जाणून घेणार आहोत की हे हार्मोन्स काय आहेत, हे आपल्या शरीरामध्ये काय काम करतात आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला आणि वाईट कसा होत असतो. पहा, वयाच्या 40 मध्ये हार्मोन्स इनबॅलन्सचा त्रास जाणवतो. यौवनाच्या याच्यामध्ये म्हणजे 16 वर्ष वयाच्या नंतर जेव्हा तारुण्यात पदार्पण करतात मुलं, त्यावेळेस सुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात. परंतु ते गुड बॅलन्स, गुड हार्मोन्स असं आपल्याला त्यांना म्हणता येईल. परंतु वयाच्या 40 मध्ये जो काही हार्मोन्स इनबॅलन्सचा त्रास होत असतो ना, तो अतिशय त्रासदायक असतो आपल्या सगळ्यांसाठी. पहा, असंतुलनाचे प्रमाण इतकं असतं की त्याची तीव्रता खूप जास्त असते आणि त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल आपल्याला जाणवत असतात. आणि यावेळेस काय आवश्यक असतं किंवा ह्या जेव्हा हार्मोन्स इनबॅलन्स होतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे, याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. पहा, विशिष्ट हार्मोन्स म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशीनं बनलेलं आहे आणि हार्मोन्स म्हणजे काय, तर त्या सुद्धा एक प्रकारच्या आपल्या शरीरामधल्या पेशी आहेत. ज्या हार्मोन्सला आपण मराठीमध्ये संप्रेरक असं म्हणतो आणि संप्रेरकाविषयी आपण शाळेत असताना शिकलेलो आहोत. पण नंतर आपल्याला हार्मोन्स हा शब्द इतका परवलीचा झाला की आपल्याला संप्रेरक म्हणल्यानंतर कळणार नाही, परंतु हार्मोन्स म्हणलं की लगेच कळून जातं. पहा, हे काय करतात, अवयवाची क्रिया नियंत्रित करणाऱ्या अंतस्रावी ग्रंथी ज्या असतात त्यांना आपण हार्मोन्स असं म्हणतात. आणि विविध कार्याचे नियमन करण्यासाठी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्या क्रिएट होत असतात. शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावलेले आहेत त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या किंवा मानवाच्या शरीरामध्ये जवळजवळ 50 प्रकारचे हार्मोन्स असतात.
हे 50 प्रकारचे हार्मोन्स म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी हे असते, वेगवेगळं कार्य असतं. हार्मोन्स असे रसायन आहे की जे तुमच्या रक्ताद्वारे तुमच्या अवयव, त्वचा, स्नायू आणि ऊतींना संदेश देत असतात, मेसेज देत असतात आणि तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या कार्याचा समन्वय साधण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात. हे सिग्नल तुमच्या शरीराला काय करायचे, कधी करायचे आणि कसं करायचं हे सांगणारी जे हे असतात, पेशी असतात, त्यांना आपण हार्मोन्स असं म्हणू शकतो. तर पहा, या हार्मोन्सचं महत्वाचं कार्य आपलं चयापचय. चयापचय म्हणजे काय, की जो आहार आपण घेतो तो पचन करणं, अपचन झालेला बाहेर टाकणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये हार्मोन्सचं आपल्याला खूप मोठं सहकार्य असतं. तसेच लैंगिक कार्य असेल, पुनरुत्पादनाचं कार्य असेल मानवाचं, तर झोपेतून जाग होण्याचं चक्र आहे ना, साधं झोपेतून जाग व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे हार्मोन्स सांगतात की तुम्हाला आता झोपेतून जाग व्हायचं आहे. आणि तुमचा मूड तर इतका महत्वाचा आहे ना, की आपल्या मूड नुसार या ठिकाणी आपले हार्मोन्स सुद्धा चेंज होतात किंवा हार्मोन्स नुसार आपला मूड चेंज होत असतो. हे दोन्ही एकमेकावर डिपेंड असणारे घटक असतात. पण आजकाल ते मोबाईल वगैरे नवीन जे आलेले आहेत ना, याच्यामध्ये सुद्धा आपल्या मूड प्रमाणे, आपल्या हार्मोन्स प्रमाणे ते हे देत असतात, त्यांना सेन्सॉर असतात पहा. आणि मग जर तुम्ही सॅड हार्मोन्स तुमच्यामध्ये क्रिएट झालेले असेल, सॅड मूड मध्ये असताल, तर त्या प्रकारचे गाणे ते तुम्हाला लावून देतात. जेव्हा तुम्ही हॅपी मोड मध्ये असताल त्यावेळेस सुद्धा तो मोबाईल तुम्हाला हॅपी मोड मधले गाणे लावून देत असतो. म्हणजे हे सगळे जे काही घडत असतं ना, ते आपल्या हार्मोन्स इनबॅलन्समुळे किंवा हार्मोन्समुळेच होत असतं. तर हार्मोन्सच्या बाबतीमध्ये पहा, प्रमुख 3 वेळा आपल्या शरीरामधले हार्मोन्स आहेत ना, ते मोठ्या प्रमाणावर, तीव्र प्रमाणावर चेंज होत असतात. आणि ते आहेत तारुण्य, गर्भधारणा आणि रजोवृत्ती. हे जे आहे ना, तर हे महिलांच्या बाबतीमध्ये आहे पहा. महिलांच्या आणि पुरुषांच्या दोन्हीच्याही शरीरामध्ये हार्मोन्स असतात, परंतु जास्त तीव्रतेनं जर कोणावर परिणाम होत असेल तर महिलांच्या शरीरावर हार्मोन्सचा परिणाम अतिशय तीव्रतेनं होत असतो पहा. पुरुषांच्या शरीरामध्ये या हार्मोन्सचा परिणाम आपल्याला तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये अचानक आणि वारंवार या गोष्टीचा बदल आपल्याला पाहायला मिळत असतो. पहा, ज्यावेळेस गर्भधारणा असते त्यावेळेस आपण म्हणतो की नाही, आपल्याला महिलांची घरातल्या गरोदर महिलेची आपण काळजी घेतली पाहिजे, तिचा मूड सांभाळला पाहिजे, तिच्या मूड प्रमाणे खायला दिलं पाहिजे. हे सगळं आपण का करत असतो, कारण ज्यावेळेस तिच्या शरीरामध्ये गर्भ राहिलेला असतो तेव्हा तिच्या हार्मोन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चेंज झालेला असतो आणि त्या हार्मोन्स प्रमाणे तिचा मूड सुद्धा चेंज होत असतो. कधी खूप चिडचिड करणं, कधी शांत होणं, कधी काहीच न बोलणं, कधी खूप बडबड करणं, अशा ज्या गोष्टी आहेत, कधी खूप आनंदी राहणं, कधी खूप निराश राहणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणावर बदल घडून आणत असतात पहा. आणि अनेक लक्षणं याच्यामध्ये आहेत. काही वेळा पहा, स्त्रियांच्या रजोनिवृत्तीचा जो कालावधी असतो यावेळेस त्यांची चिडचिड वाढते, शरीरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. आणि सुरुवातीलाच मी म्हणलं की तारुण्यामध्ये जेव्हा मुलं मुली प्रवेश करत असतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येणं किंवा त्यांची खूप जाडी वाढणं, आवाज मुलांचा घोगरा होणं, हे सगळं हार्मोन्स चेंज होण्याचंच कारण असतं. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, परंतु आपण म्हणतो नाही हे असं होत असतं. बऱ्याचशा मुलांना, मुलींना चेहऱ्यावर पुरळ येतात पहा, त्यावेळेस आपलं जे काही मासिक पाळी असते मुलींची, तर त्यावेळेस सुद्धा मुलींच्या चेहऱ्यावरती जो बदल होत असतो तो सगळा हार्मोन्सचाच परिणाम असतो पहा. मग हे हार्मोन्स जे आहेत तर ते हार्मोन्स पहा, हार्मोन्सचे 2 प्रकार पडतात. एक आहेत पेप्टाइड हार्मोन्स आणि स्टिरॉइड हार्मोन्स. तसंच हार्मोन्स मध्ये पहा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हार्मोन्स सुद्धा असतात. तुम्ही ज्या ठिकाणी जाता, समजा एखादं ठिकाण आहे की अशा ठिकाणी तुम्ही गेलेला आहे ज्या ठिकाणी खूप दुःखद प्रसंग घडलेला आहे, त्या ठिकाणी तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स क्रिएट होतील का? असंभव. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये सॅड हार्मोन्स तयार होणार, आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात होते, आपोआप तुम्हाला त्या गोष्टीविषयीच्या संवेदना व्हायला सुरुवात होतात. ह्या जे काय आहेत हे हार्मोन्सचाच परिणाम होत असतो. आता आपल्याकडे झुंबा डान्स असतो पहा, त्यावेळेस सगळेजण म्हणतात की आपले कोच नेहमी सांगत असतात की आता तुम्हाला याच्यामध्ये बदल होणार आहेत, तुमच्या हार्मोन्स चेंज होणार आहेत, तुमच्या हॅपी हार्मोन्स तुमच्यामध्ये क्रिएट होणार आहेत. पण यावरती आपला विश्वास बसतो का?
हो, जे मनापासून झुंबा करतात ना त्यांना निश्चितच याच्यावरती विश्वास बसतो, कारण त्यांना जाणवतं. पहा, एखाद्या लग्नाच्या ठिकाणी आपण गेलो, एखाद्या वाढदिवसाच्या ठिकाणी आनंदाच्या क्षणामध्ये आपण गेलो, तर आपोआप आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स क्रिएट होत असतात. आणि हे हॅपी हार्मोन्स ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात ना, त्यावेळी आपली एनर्जी लेव्हल वाढत असते, आपली जगण्याची उमेद वाढत असते, काम करण्याचा आपला उत्साह वाढत असतो. तसंच जे काही सॅड हार्मोन्स आहेत, तर ह्या हार्मोन्सनं तुमची एनर्जी कमी होत असते, तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थकवा निर्माण होत असतो आणि नैराश्य येत असतं. म्हणजे आपण नेहमी प्रयत्न करावा की आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स कसे राहतील आणि हॅपी हार्मोन्स टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जे काही पॉझिटिव्ह हार्मोन्स आणि निगेटिव्ह, आता हॅपी हार्मोन्स पाहिले आपण, अनहॅपी हार्मोन्स सुद्धा पाहिले किंवा सॅड हार्मोन्स पाहिले. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे हार्मोन्स आहेत ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. मग पॉझिटिव्ह हार्मोन्स काय आहेत की एखाद्या गोष्टीविषयी सकारात्मक विचार करणं. या ठिकाणी या कॉलवर मी आल्याच्या नंतर माझं वजन या ठिकाणी कमीच होतं, माझं वजन कमी होणारच. म्हणजे हा काय आहे, हा तुमच्यामध्ये निर्माण झालेला पॉझिटिव्ह हार्मोन्सचा परिणाम आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही होणारच या दृष्टीने प्रयत्न करणार आहात, तेव्हा तुमचे हार्मोन्स, तुमचं शरीर, तुमची कायनात जी आहे ना, आजूबाजूचं जे काही हे आहे ना, ते सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह तुमच्या निर्णयाकडे नेण्यासाठी, पॉझिटिव्ह रिझल्ट साठी प्रयत्न करत असतो. म्हणून माझं वजन कमी होतं पण माझं वजन परत वाढतं, हा विचार सुद्धा काय एक प्रकारचा निगेटिव्ह हार्मोन्स आहे तुमच्यामधला. म्हणजे जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता, वजन कमी करणं फार सोपं आहे. इथं आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येतं, आपला आहार चेंज केला, आपलं विहार चेंज केला, व्यायाम सुरू केला की आपलं वजन निश्चितच कमी होत असतं. वजन कमी करणं खूप सोपं आहे असं मी म्हणल, परंतु वजन मेंटेन ठेवणं हे मात्र खूप अवघड आहे. आणि खूप अवघड का आहे, कारण आपण काय करतो, इथे येतो, आपल्याला वजन कमी झालं ना की आपण रिलॅक्स राहतो. नाही, आता माझं वजन कमी झालंय, माझं 10 किलो वजन कमी झालंय, आता बस, मला एवढं, याच्यापेक्षा वजन कमी करायचं नाही किंवा मला नाही पुढे आता हे करायचं, असं म्हणून तुम्ही थांबता. आणि जी तुमची पहिली लाईफस्टाईल होती, आता मॅडमनी सांगितलं की मला सूर्योदय कधी पाहायला भेटायचा, फक्त मला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा एखाद्या गावाला वगैरे कुठं जायचं असेल तरच पाहायला भेटायचा. मग तीच लाईफस्टाईल आपण काय करतो, पुन्हा फॉलो करतो. आता माझं वजन कमी झालंय, आता मी झोपले काय, पुन्हा मी पहिल्यासारखंच काही पण कधी पण कसं पण खाल्लं तरी पण चालतं. आणि मग आपण काय करतो, आपलं सगळं कंट्रोल ढिलं करून टाकतो. आणि वजन ही अशी गोष्ट आहे की जी वाढतच चालते, वाढतच चालते, वाढतच चालते. मग हे सगळं जे काही आहे ना, आपले हार्मोन्स बॅलन्स करण्याचं काम हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याच हातामध्ये असतं. आपण या ठिकाणी नियमितपणे कॉलवर आलं पाहिजे, नियमितपणे एक्सरसाइज केली पाहिजे. काल आपल्या आदरणीय मेंटॉरनी सांगितलं की माझे 43 थेंब नाकावरनं पडले याच कॉलवरती. मग हे लोक आपण तर पाहतोय, सानप सर असतील, ज्योती मॅडम असतील, गीता मॅडम असतील किंवा अनेक कोच या ठिकाणचे आहेत, गरजे सर असतील, हे सगळे लोक गेल्या 3-4 वर्षापासून त्यांच्या शरीरामध्ये काहीच बदल होत नाहीये. त्यांनी जो वजन कमी केलेला आहे ते वजन कमी करून आताही कॉन्स्टंट वजनावर आहेत. आणि उलट दिवसेंदिवस त्यांच्या शरीरामध्ये चांगला बदल आपल्या लक्षात येतोय की त्यांचं चैतन्य वाढतंय, त्यांचं तारुण्य वाढल्यासारखी जाणीव आपल्याला होती त्यांच्या स्किन मधलं. मग हे सगळा बदल त्यांच्यामध्ये होऊ शकतो, मग आपल्यामध्ये नाही होणार का? आपल्यामध्ये का होत नाही या गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का? नाही करत आपण या गोष्टीचा विचार. कारण आपण काय करतो, आपण थोडं काय बदल झाला की आपण नाही, बस पुरेसं आहे, समाधान आहे मला एवढ्या याच्यावर, असं म्हणतो. आणि परत आपली पहिली जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईल कडे आपण जातो आणि नंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो. तर पहा, आपण हार्मोन्सच्या बाबतीमध्ये बोलत होतो. तुम्हाला, आपल्याला ज्यावेळेस मेंटेन राहायचंय त्यावेळेस आपल्याला हार्मोन्स बॅलन्स करणं खूप महत्वाचं असतं. आणि हे हार्मोन बॅलन्स कसं करायचं, तर पहा, विचारा आपल्या कोचला. त्या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम आपल्या कोचला विचारा असं सांगितलं जातं. का बरं कोचला विचारायचं? कारण निश्चितच आपल्याला आपले कोच या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा या कम्युनिटी बाबत खूप जास्तीची माहिती आहे. कारण त्यांना माहिती आहे हार्मोन्स बॅलन्स करणारं फ्यूल आपल्या कम्युनिटीमध्ये उपलब्ध आहे. महिलांसाठी तर ते खूप परिणामकारक आहे, कारण महिलांना प्रत्येक महिन्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि त्या गोष्टीत तिचे हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी
आपल्याकडे फ्यूल आहे आणि ते आपल्या कोचला माहिती आहे. आपल्या स्किनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता तुम्हाला माझी स्किन या ठिकाणी इम्प्रूव्ह होताना दिसत असेल, कारण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या घरामध्ये एक अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली होती. आणि ज्यावेळेस घरामध्ये स्ट्रेस असतो, झोप पूर्णपणे भेटत नाही किंवा चिंता, मनामध्ये नैराश्य असतं, त्यावेळेस त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या शरीरावर होत असतो. निगेटिव्ह हार्मोन्सच्या बाबतीत आपण बोललो होतो, सॅड हार्मोन्सच्या बाबतीत आपण बोललो होतो, आणि हे सगळं तुमच्या शरीरावर, तुमच्या स्किनवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतं. परंतु पहा, आपल्या कोचकडे अशाही प्रकारचं फ्यूल आहे जे तुमच्या शरीरावर काम करतं, तुमच्या त्वचेवर काम करतं. त्या आमच्या स्किन केअर साठी आम्हाला कोणतं फ्यूल आवश्यक आहे हे आपण आपल्या कोचला विचारू शकतो. तसेच पहा, आपल्या बऱ्याच जणांना आहे ना पोटाचा प्रॉब्लेम असतो, संडास साफ होत नाही किंवा माझ्या पोटाचा प्रॉब्लेम आहे. आणि या दिवसामध्ये काय होतं की आकाशामध्ये ढग खूप जमलेले असतात आणि ह्या ढगांच्या याच्यामध्ये सूर्यप्रकाश दिसत नाही, आणि जेव्हा सूर्यप्रकाश येत नाही ना तेव्हा आपला जो काही जठराग्नी असतो तर तो त्याचं काम सुद्धा मंदावलेलं असतं, आणि या कालावधीमध्ये आपल्या पोटाचा त्रास आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला असतो. मग हे पोटाचे त्रास कमी करण्यासाठी किंवा आपली जे काही फायबर पोटामध्ये जायला पाहिजे, काकडी टोमॅटो या दिवसामध्ये आपण खातो, परंतु बऱ्याचदा काय होतं की उन्हाळ्यामध्ये जशी काकडी वगैरे खाण्याची इच्छा होती तशी या दिवसामध्ये जास्त इच्छा होत नाही आपली. मग अशा वेळेस आपण काय करायचं की आपल्या पोटामध्ये फायबर जाण्यासाठी फायबर युक्त असं सुद्धा हे आपल्याकडे फ्यूल आहे, आणि ते आपण आपल्या कोचला विचारायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांचं वजन कमी होत असतं आणि वजन कमी झाल्याच्या नंतर थोडंसं आपल्या शरीरावर आपल्याला असं वाटतं की सुरकुत्या आल्यात की काय. सुरुवातीला आपल्याला तशी जाणीव होत असते, परंतु नंतर आपल्याला व्यायामानं आणि फ्यूलनं तसेच आपल्या शरीराच्या सुरकुत्या कमी करण्याचं सुद्धा आपल्याकडे फ्यूल आहे. ते फ्यूल सुद्धा आपण आपल्या कोचला विचारू शकतो. कारण हे सगळे फ्यूल आपण का विचारायचे आणि का घ्यायचे, तर आपले हार्मोन्स इनबॅलन्सिंग जे आहे ते बॅलन्स राहावेत, आपलं जीवन संतुलित राहावं, आपलं आरोग्य संतुलित राहावं, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर पहा, आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी खास द्यायचं होतं. हार्मोन्स म्हणजे काय, ते कसे आपण मेंटेन ठेवायचे आहेत, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि काय कार्य करतात याविषयीचं नॉलेज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण सगळे या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि पहा, आपल्या सगळ्यांना या कम्युनिटीमध्ये येऊन खूप छान छान असे एक्सपिरियन्स आलेले आहेत. मला सुद्धा या कम्युनिटीमध्ये आल्याच्या नंतर खूप छान असा एक्सपिरियन्स मिळालेला आहे. तर माझा हा फक्त एकटीचा एक्सपिरियन्स आहे का, तर नाही, माझ्या होल फॅमिलीचा आहे. त्या फॅमिलीतल्या मेंबरची मी आता तुम्हाला नावं सांगणार आहे. माझ्या फॅमिलीमध्ये असणारे आदरणीय आपले मेंटॉर सानप सर यांचा अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन मी पाहिलेला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 3 महिने लॉकडाऊन होतं आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ शकत नव्हतो, तेही आमच्याकडे येऊ शकत नव्हते. आदरणीय सानप मॅडम असतील, ज्योती मॅडम, यांचं सुद्धा, कारण त्या गेली 20 वर्ष वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होत्या, परंतु त्यांचं वजन कशानेही कमी होत नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्यांना पाहिलं आणि खरंच माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसला नव्हता. तसेच गीतांजली आज ब्युटी क्वीन म्हणून आपल्या कॉलवरती असणाऱ्या, अगदी त्या आल्या की चैतन्यानं आपण सगळेजण भरून जातो, असं चैतन्यमय आणि सालस गोंडस अशी पर्सनॅलिटी असणाऱ्या गीतांजली मॅम आहेत. त्या तर इतक्या जाड होत्या ना की आम्ही त्यांच्या जाडीकडे पाहून डोक्याला हात लावून घ्यायचो की बापरे, आता कसं होणार या मुलीचं. परंतु या कम्युनिटीनं आम्हाला इतका आनंद दिलेला आहे आमच्या घरामध्ये. तसंच आमच्या बाई आहेत, आदरणीय सानप सरांच्या आई, अक्षरशः आम्ही सगळे जाऊन भेटून येत होतो की आता बाईचं काहीच खरं नाही, आता बाई जगतील असं वाटत नाहीत, त्यांना ईश्वराने खूप मोठं आयुष्य द्यावं असं सगळ्यांना वाटत होतं. पण या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात. मी इथं पाहिलं होतं, पाटोद्यामध्ये त्या आल्या आणि गाडीमध्ये झोपलेल्या होत्या आणि इथून त्यांना नगरला चालवलेलं होतं, आणि तो प्रसंग पाहिला आणि मन अगदी हेलावून गेलं होतं त्यांना पाहून. आणि नंतर जेव्हा या कम्युनिटी मध्ये येऊन त्यांनी हे फ्यूल घेतलं 1 महिनाभर आणि त्यानंतरच्या बाई पाहिल्या, तेव्हा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता आमच्या. म्हणजे अमेझिंग असे रिझल्ट आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. माझी आई आहे, माझ्या आईला गेल्या 20 वर्षापासून, म्हणजे ज्योती मॅडमचं लग्न झालं ना तेव्हापासून त्यांना डायबिटीसचा त्रास होता. 2 वेळेस इन्शुलिन, त्यांना इंजेक्शन घ्यावं लागत असायची, परंतु ही इंजेक्शन सुद्धा त्यांची डॉक्टरच्या सल्ल्यानं
1 वर्षापासून त्यांना फक्त एक वेळचं इन्शुलिन घ्यावं लागतं. आणि आता तरी ना गेल्या 2-3 महिन्यापासून एक तर घरामध्ये मुलगा गेल्याचं दुःख खूप मोठं असतं. या दुःखानं ती खूप त्रासलेली होती आणि खूप असं नैराश्य तिच्यामध्ये आलेलं होतं. पण एक दिवशी सानप सरांनी सांगितलं की तुम्ही या सगळ्यातून बाहेर या, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही वेळेवर फ्यूल घ्या. आणि गेली 1 महिन्यापासून ती डेली दररोज आपल्या कॉल सोबत व्यायाम करते आणि व्यायाम झाल्याच्या नंतर ती 2 किलोमीटर चालत जाते आणि चालत येते. पण तिचा पाय दुखीचा प्रॉब्लेम कसल्याही प्रकारचा राहिला नाही, कंबर दुखी राहिली नाही, खांदेदुखी राहिली नाही. हे आमचे स्वतःचे वैयक्तिक रिझल्ट आहेत. आणि माझं विचाराल ना तर आपण दररोज जे लोक आपले जे काही कोच आपले या ठिकाणी प्राईम टाइम घेत असतात ते सगळे सांगतात की आमचा 20% रोल हा व्यायामाचा आहे आणि 80% रोल हा फ्युलचा आहे. परंतु आपल्या डोक्यामध्ये नेहमी असा विचार करत असेल की असं कसं काय होऊ शकतं. तर असं होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण ते माझ्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. माझं वजन लॉकडाऊन मध्ये एकतर बाहेर जायचं नाही, व्यायाम नाही, घरी राहायचं, छान छान पदार्थ करून खायचे, शाळेला सुट्ट्या होत्या. मग अशा स्थितीमध्ये बसून बसून इतकं वजन वाढलं होतं की 68 ते 70 किलो पर्यंत वजन वाढलं होतं. पण ज्यावेळेस सानप सर आणि सानप मॅडम आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं, आम्ही विचारलं तुम्ही काय केलं आणि त्याच पद्धतीने केलं, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये माझं एक्सरसाइज मला करता येत नाही माझ्या पायामुळे, पण तरीही फक्त फ्यूल आणि डाएट यामुळे माझं 3 महिन्यामध्ये 10 किलो वेट लॉस झालेलं होतं. आणि आजही गेल्या 3 वर्षापासून आजही मी 58 किलो इतक्या कॉन्स्टंट वजनावरती टिकून आहे. म्हणजे हे होऊ शकतं का? तर हे निश्चित होऊ शकतं. पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनं तुम्ही जर या ठिकाणी करत राहाल तर तुमचा नंतरचा फिटनेस सुद्धा असं असं नाही की आपण करतो तोपर्यंतच टिकतोय. हे करत राहा. जीवन आपण जगत राहतोय तसं व्यायाम आणि आहार सुद्धा आपल्या शरीराची करत राहण्याची गरज आहे. या ठिकाणी आज खूप उशीर झालेला आहे. बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे बोलण्यासारखं, परंतु आजच सगळं काही बोलावं असं नाही. पुन्हा एकदा आपण असंच निवांत भेटूया आणि परत एखाद्या नवीन विषयावरती बोलूया. परंतु हमारा स्वास्थ्य हमारी सबसे बड़ी दौलत है. हमारा स्वास्थ्य हमारी सबसे बड़ी दौलत है और इस दौलत का एहसास हमें तब होता है जब हमारे सेहत पर दुनिया की कोई भी दवा असर नहीं करती है. म्हणजे अशी वेळ आपल्या सगळ्यावर येऊ नये म्हणून टिकून राहायचं आहे. या ठिकाणी आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि दररोज व्यायाम करून दररोज फ्यूल घ्यायचं आहे. आपल्याला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. आणि मला या सुंदर अशा कम्युनिटीशी जोडल्याबद्दल मी माझ्या कोचचे खूप खूप आभार मानेल. थँक्यू माय कोच, थँक्यू माय this amazing fuel. Thank you, this community, and thank you all. Call over to Kokate sir. येस, क्लॅपिंग करूयात आपण सगळे. जबरदस्त. संप्रेरक हा फार भयान बोजड वाटणारा शब्द हार्मोन्स म्हणून किती गोंडस वाटतो.